काय मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे मिल्क पावडर. हे नेस्ले कंपनीचं मिल्क पावडर आहे. हे 1 वाटी आहे. मी बनवत आहे चॉकलेट मावा बर्फी. त्यासाठी इथे नेस्ले कंपनीचं 1 वाटी मिल्क पावडर घेतलेलं आहे. इथं सोबत घेतलेलं आहे डेसिकेट कोकोनट, हे पण 1 वाटी आहे. इथे घेतलेले आहे 1 वाटी साखर आणि त्याच्यामध्ये 2 विलायची. याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. हे पण 1 वाटी आहे. आता आपण बनवू याची पावडर. तुम्ही बघू शकता आपण पावडर शुगर केलेली आहे. आता आपल्याला इथं डेसिकेट कोकोनट पण फिरवायचं आहे. बघू शकता मी कोकोनट पावडरचं पण चुरा केलेला आहे मिक्सरमध्ये. आता काय करायचं आपल्याला, इथे घेतले आहे मी अर्धी वाटी दूध. आता ह्या दुधामध्ये आपल्याला हे तिन्ही पण याचं एक बॅटर तयार करायचं आहे, एक घट्ट गोळा तयार करायचा आहे. ते आपल्याला याच्यात थोडं थोडं दूध टाकून करायचं आहे. एकदम नका टाकू, कारण की काय होतं कोकोनटला पाणी सुटतं, त्यामुळे आहे ना तेल हे झालं की त्याच्यानंतर पातळ गोळा होतो. तर जसं लागेल तसंच आपलं थोडं थोडं दूध टाकून याचा घट्ट असा गोळा तयार करायचा आहे. याला असं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे छान असं मिक्स हाताच्या साहाय्याने करून याचं असं थोडं थोडं दूध टाकून याचं घट्ट गोळा तयार करायचा आहे. तुम्ही बघू शकता छान असा आपला हा बॅटर तयार आहे. आता याचे 2 भाग करायचे आपल्याला. एका भागमध्ये आपल्याला कोको पावडर टाकायचं आहे, एक भाग आपल्याला सेपरेट ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता 2 भाग आहे. आता आपल्याला एका भागामध्ये हे कोको पावडर टाकायचे आहे आणि याला छान असं मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं आपलं बॅटर नीट झालेलं आहे. चॉकलेट बर्फी तयार आहे. आता आपण कट करू. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली चॉकलेट बर्फी तयार आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीने केलेली माझी चॉकलेट बर्फी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा, शिल्पास किचन लाईक करा.